the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार. यश अकॅडमी कराड या YouTube चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, संचालक यश अकॅडमी कराड चॅनल. इयत्ता 11वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजे रसायनशास्त्र. रसायनशास्त्र हा विषय हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रसायनशास्त्र पाहायला मिळेल. इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा सर्वप्रथम पहिला व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करीत आहे. या व्हिडिओमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा जो चॅप्टर असणारा आहे, हा चॅप्टर आणि त्यातले महत्त्वाचे जे काही मुद्दे असणारे आहेत त्याचं स्पष्टीकरण नीट, JEE किंवा MST CET सारख्या ज्या प्रवेश परीक्षा असणाऱ्या आहेत, या सर्व प्रवेश परीक्षांची तयारी देखील या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून, ही सर्व लेक्चर्स ही ऑनलाईन असणारी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाहीये. फक्त एकच आहे की ज्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडेल त्यावेळेस आपण त्याचे सबस्क्रायबर व्हावं आणि आपणाला जर खरंच वाटत असेल तर तो लाईक करावा, की जेणेकरून त्यामध्ये असणाऱ्या ज्या तुमच्या दृष्टिकोनातून काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून केला जाणारा आहे. फक्त एकच आहे की आपण सबस्क्रायबर व्हावं, की जेणेकरून आपल्यासाठी जे काही व्हिडिओज तयार होणारे आहेत ते आपणाला आपल्यापर्यंत निश्चित पोहोचतील. त्यासाठी नोटिफिकेशनची बेल, जर आपण आयकॉन बेल ज्याला आपण म्हणतो, ती जर ऑन ठेवली तर निश्चित आपणाला ते नोटिफिकेशन मिळेल आणि निश्चित तुम्हाला या रसायनशास्त्र विषयाचा अभ्यास ऑनलाईन घरी बसून आणि मोफत, कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जाणार नाही, फक्त आपणाला भरभरून देण्यासाठी या व्हिडिओ लेक्चरचा उपयोग आपल्यासाठी करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण फारसा वेळ न घालवता आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरची सुरुवात करूया. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये एक स्पष्ट करतो की यामध्ये दोन्ही भाषांचा वापर केला जाईल, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून आपणाला त्याचं स्पष्टीकरण दिलं जाईल. दोन्ही भाषेचा वापर यासाठी की जे तुम्हाला समजायला पाहिजे, कोणतीही गोष्ट अवघड नाही, थोडंसं तुम्ही त्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर माझी खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतील. बरेचसे कन्सेप्ट्स हे इंग्रजी माध्यमातून लवकर क्लिअर होत नाहीत, यासाठी मराठी माध्यमाचा वापर हा तिथं करावा लागतो, कारण आपली ती बोली भाषा आहे. असं म्हटलं जातं की शिक्षण हे जर आपण बोली भाषेतून दिलं, जी दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपण जी भाषा वापरतो, तर माझी खात्री आहे की आपणाला मिळणारं ज्ञान हे यशाच्या शिखरापर्यंत घेऊन निश्चित जाणार असणार आहे, यात कोणतीही शंका असणार नाही. आपण या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टरची सुरुवात करूया. सुरुवातीला इंट्रोडक्शन आणि मग हळूहळू
चॅप्टर पुढे जाईल. आपण आपली तयारी ठेवावी, जेणेकरून या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जर आपल्याला काही सुचवाचं वाटत असेल तर निश्चित आपण यश अकॅडमी कराड या चॅनलच्या माध्यमातून किंवा जी वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा तिथं डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबरही दिलेला आहे, त्या माध्यमातून आपण निश्चित माझ्यापर्यंत या गोष्टी पोहोचवू शकता. एकच गोष्ट आहे की आपण जर खरंच मनापासून शिकणार असाल तर आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर व्हावेत. त्यासाठी माध्यम कोणतं हा भाग महत्वाचा नाहीये, माझे कन्सेप्ट क्लिअर होणं हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी एक तुम्हाला सांगेन की मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळेस एकच गोष्ट करायचो, मला जर समजत नसेल तर मी माझ्या मित्रांना, माझ्या शिक्षकांना, ज्यांच्याकडून मला ते ज्ञान मिळू शकेल किंवा ज्याचं स्पष्टीकरण मिळेल अशा व्यक्तींपर्यंत किंवा पुस्तकांच्या पर्यंत मी पोहोचून ते ज्ञान आत्मसात केलेलं आहे. अगदी सोपं आहे, फक्त ते आपण करावं आणि ते मनावर घेतलं तर सहज ते होऊ शकतं. ठीक आहे. आता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. और केमिस्ट्री म्हटलं की साधारणपणे आपल्या समोर 3 शाखा या प्रामुख्यानं ज्या मूळ आहेत, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यातला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अतिशय महत्वाचा, तसे सगळेच भाग अतिशय महत्वाचे आहेत, पण त्यामध्ये देखील ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे जे खातो, ज्या गोष्टींचा वापर करतो, सगळं आणि सगळं हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे मित्रांनो. आणि त्यामुळं त्याची सुरुवात हळूहळू आपण करत जाऊया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. खूप महत्वाचं आणि साधं वाक्य आहे पहा, पण हे विश्व व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा सर्वात महत्वाचा प्रत्येकामध्ये असणारा जो कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स असणार आहे तो म्हणजे कार्बन असणार आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलंय की एक्सेप्ट मेटल कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कार्बन डायऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड, या सर्वांच्या मध्ये मग तुम्ही कार्बोनेट्स, मेटल कार्बोनेट्स म्हणजे Na2CO3 घ्या, इथं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हे स्ट्रक्चर Na2CO3चं आहे, कार्बन डायऑक्साइडचं आहे. यामध्ये कार्बन आहेत, परंतु तो जो कार्बन असणार आहे की ते जे कंपाऊंड आहे की ज्यामध्ये कार्बन हा घटक असणार आहे किंवा एलिमेंट असणार आहे, ही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाही, दीज आर द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे एवढी सोडून फक्त मेटल कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कार्बन डायऑक्साइड, CO हे सोडून जी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन मेनली कार्बन ॲज अन एलिमेंट आर कम्स अंडर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे हा अतिशय साधा आणि सोपा, लक्षात ठेवण्यासारखा तो भाग इथं आपल्याला पाहायला मिळतो. इथं पहा कार्बन असं म्हटलंय, म्हणजे आपण केमिस्ट्री शिकतो त्या केमिस्ट्री मधल्या पहिला लेटर जो असणार आहे तोच C असणार आहे, म्हणजे रिलेटेड टू द कार्बन. आणि त्यामुळे हा कार्बन जो असणार आहे तो त्याचं ओरिजिन काय आहे, द ओरिजिन ऑफ इट्स नेम डिराइव्ह्स फ्रॉम द लॅटिन वर्ड कार्बो विच मीन्स चारकोल. चारकोल म्हणजे आपल्याला मित्रांनो माहित आहे, हा इथं दिसतोय तो शेजारी पहा, हा कोळसा आहे आणि हा जळताना तुम्हाला दिसतोय आणि त्याचा पूर्ण पुढचा जो पार्ट दिसतोय तोही चारकोल असणारा आहे. याच्यानंतरची पुढची ती प्रोसेस तुम्हाला दिसते, म्हणजे चारकोल म्हणजे तो कार्बन मेनली असणारा आहे. हा लॅटिन वर्ड आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता असा हा जो कार्बन असणार आहे त्याचं अस्तित्व कुठं कुठं आहे हे आपल्याला माहित असावं, कारण आपण जर त्या दृष्टीनं विचार करत असो आणि जर जगत असो तर नेमकं काय त्याचं आहे अस्तित्व, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक असणार आहे. कार्बन जो असणार आहे तो इट इज प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट इन द फॉर्म ऑफ मिनरल्स. मिनरलच्या स्वरूपामध्ये ही पृथ्वी तर तुम्हाला दिसते, त्याचा अंतर्भाग इथं दिसतोय. यामध्ये काही कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कोल अँड पेट्रोलियम हे जे असणारे आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये पृथ्वीच्या अर्थ क्रस्ट मध्ये आपण म्हणूया की हे सगळे आपल्याला मिनरल्स पाहायला मिळतात, की यांच्यापासून आपल्याला
कार्बन हा मूलद्रव्य काढता येतो. तर यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्वाची तुम्ही लक्षात ठेवायची आहे की विच इज व्हेरी इसेन्शियल व्हाईल स्टडिंग ऑर्गॅनिक केमिस्ट्री, particularly hydrocarbons. So coal and petroleum. Here coal and petroleum are the major sources of hydrocarbons. And I think you are familiar with the word hydrocarbons. And these are the compounds which contain carbon and hydrogen as main elements. हे प्रिव्हियस इयर मध्ये निश्चित तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. परंतु मेजर सोर्स जर कोण असेल हायड्रोकार्बनचा तर तो कोल आणि पेट्रोलियम असणारा आहे. एवढंच नव्हे तर कार्बन इज मेड इन इंटेरियर्स ऑफ स्टार्स. अवकाशामध्ये तुम्हाला जे दिसणारे जे स्टार्स असणारे आहेत यांच्या अंतरंगामध्ये जर गेला इंटेरियर पार्ट्स मध्ये तर निश्चित त्यामध्ये कार्बन हा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इवन कार्बन इज अ व्हर्साटाईल एलिमेंट असं म्हटलं जातं. खूप वेगळा असा मूलद्रव्य आहे अँड इट फॉर्म्स ए बेसिस ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सर्व लिव्हिंग थिंगचा आधार म्हणून त्याकडे पाहिलं जातं किंवा तो असतो. कारण इथं जे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं त्या प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की कार्बन हा त्यामध्ये घटक मूलद्रव्य असणारा आहेच. म्हणजे कार्बन फॉर्म बेसिस ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. एवढंच नव्हे तर जे आपण गोष्टी वापरतो त्याही जर पाहिल्या तर त्यामध्येही कार्बन हा आपल्याला पाहायला मिळतो. कार्बन is a versatile element and it forms the basis of all living things. या सर्व लिव्हिंग थिंगचा तो आधार म्हणून विचारात घेतला जातो. यामध्ये चित्रांमध्ये जे तुम्हाला सगळे घटक किंवा जे चित्र पाहायला मिळतात त्या प्रत्येकामध्ये घटक एलिमेंट जर कोणता असेल तर तो कार्बन आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अवर बॉडी, दॅट इज ह्युमन बॉडी, इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स, डीएनए असतील, प्रोटीन्स असतील, अनेक पार्ट्स असणारे आहेत की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यामध्ये असणारी आहेत किंवा ज्यामध्ये कार्बन हा घटक एलिमेंट्स असणारा आहे. तर असा जो कार्बन असणारा आहे इट ऑक्युपाइज 6th पोझिशन इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये 6th पोझिशन हे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इट्स ॲटॉमिक नंबर इज 6 and its electronic configuration is 1s2 2s2 2p2. म्हणजे इनर शेल जर आपण पाहिला तर इट हॅज अ 2 इलेक्ट्रॉन्स अँड आउटर व्हॅलन्स शेल जर पाहिला तर इट हॅज अ 4 इलेक्ट्रॉन्स. सो 2s2 2p2 म्हणजे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणारी आहेत. सो इट कॅन फॉर्म 4 बॉन्ड्स अँड शोज इट्स अ टेट्रा व्हॅलन्सी. म्हणजे टेट्रा व्हॅलन्सी तर आपल्याला पाहायला मिळते. ए कार्बन ॲटम कॅन लिंक विथ अदर कार्बन बाय सिंगल, डबल और ट्रिपल बॉन्ड्स. हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार करू शकेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल किंवा रिंग असणारी आहे की ज्यामध्ये एकाडेक डबल आणि सिंगल बॉन्ड पाहायला मिळतो. इथं सगळे सिंगल बॉन्ड्स पाहायला मिळतात. हे सायक्लिक कंपाऊंड्स असणारी आहेत आणि म्हणून दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड अ कॅटिनेशन. म्हणजे कार्बन हा इतर कार्बनशी किंवा दुसऱ्या कार्बनशी ज्यावेळी बंध तयार करेल त्यावेळी तो सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड किंवा सायक्लिक कंपाऊंड्स असणारी आहेत किंवा ब्रांच असणारी आहेत. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन अँड विच इज नोन ॲज अ कॅटिनेशन. अँड दिस प्रॉपर्टी इज अ व्हेरी स्ट्रॉंग इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नाउ दिस carbon can also link with other atoms such as hydrogen, nitrogen, oxygen, sulfur, chlorine, even phosphorus also. म्हणजे तो फक्त कार्बनशीच बंध तयार करतो असं नाहीये, तर तो हायड्रोजनशी तयार करेल. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, Cl आहे, फॉस्फरस आहे, यांच्या बरोबर तो बंध तयार करून हे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार करू शकतो. इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप आपणाला अद्भुत असा अनुभव या स्ट्रक्चरवरनं तुम्हाला पाहायला मिळेल की मिथेन इज द फर्स्ट कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन ओनली 1 कार्बन ॲटम. मिथेन हा असा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा अल्केन ज्याला आपण म्हणतो तो आहे की ज्यामध्ये फक्त एक आणि एक कार्बन असणार आहे. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं, त्याचा अभ्यास नाही करायचा, नुसतं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 27 कार्बन ॲटम्स असणार आहेत.
ते जे स्ट्रक्चर आहे ते कोलेस्ट्रॉल. म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की आपल्याला माहित आहे ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतो, त्यामुळे हे उदाहरण घेतलेलं आहे. किंवा क्लोरोफिल पुढचं स्ट्रक्चर जे आहे ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे मॅग्नेशियम. म्हणजे क्लोरोफिल जो ग्रीन रंग आपल्याला जो पाहायला मिळतो वनस्पतींचा तो, किंवा त्याच्या पुढचं स्ट्रक्चर जर घेतलं तर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए आणि आरएनए असणार आहे. इट कंटेन्स बिलियन्स ऑफ कार्बन ऍटम्स. म्हणजे तुमच्या समोर एक कार्बन असणारं स्ट्रक्चर पण आहे आणि असं स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये बिलियन्स ऑफ कार्बन ऍटम्स असणार आहेत. म्हणजे कार्बन हा किती वेगवेगळी कॉम्प्लेक्स पॉलिमर्स अशी वेगळी स्ट्रक्चर्स तो तयार करतो की ज्यामध्ये प्रचंड कार्बनची संख्या आपल्याला पाहायला मिळते, किंवा तो त्या स्ट्रक्चरचा बॅकबोन आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं अशा स्ट्रक्चरचा अभ्यास, अशा कार्बनचा अभ्यास करणं आणि त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं असणार आहे. आता आपण अभ्यास करूया की स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ही जी आता आपण मॉलिक्युल्स पाहिली की कार्बन 1 पासून बिलियन्स ऑफ कार्बन असणारे स्ट्रक्चर जे असणार आहेत यांची हे जे मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांची स्ट्रक्चर्स कशी काढली जातात यापासून आता आपण सुरुवात करायची आहे. तर कॅन यू रिकॉल, तुम्हाला काय आठवतंय का पहा, व्हॉट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे एखादा मॉलिक्यूल दिला असेल तर त्याची रचना कशी असणारी आहे नेमकी, त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला, की जो प्रिव्हियस इयर मध्ये याचा अभ्यास निश्चित आपला झालेला असणारा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय बघा, द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स the exact or actual arrangement of atoms of different elements present in a molecule. म्हणजे असा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल की एखाद्या दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये जे काही वेगवेगळे ऍटम्स असणार आहेत त्यांची निश्चित स्वरूपामध्ये मांडणी जिथं आपण करतो त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं आपण म्हणतो. त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये नेमकं आपण काय पाहायचं आहे किंवा काय असतं बघा, एक नेचर ऑफ कॉन्स्टिट्युटिंग ऍटम्स, म्हणजे तो मॉलिक्यूल असणार आहे त्या मॉलिक्यूल मध्ये असणारे जे काही घटक एलिमेंट्स असणार आहेत त्यांचं स्वरूप, त्यानंतर नेचर ऑफ बॉन्ड कनेक्टिव्हिटी ऑफ दीज कॉन्स्टिट्युएटिंग ऍटम्स, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डची कनेक्टिव्हिटी, ते एकमेकाला दोन भिन्न किंवा दोन सारखे ऍटम्स कसे एकमेकाला जोडले असणार, कुठल्या बॉन्डनी जोडलेले असणारे आहेत, आणि द ओरिएंटेशन ऑफ दीज ऍटम्स इन अ स्पेस इन रिलेशन टू वन अनदर. म्हणजे त्यांचं त्यामध्ये असणाऱ्या घटक एलिमेंटचं नेमकं ओरिएंटेशन कोणत्या स्पेसचा, आपण जर स्पेस 3 डायमेन्शनचा विचार जर केला तर कशा पद्धतीने त्याची मांडणी असणारी आहे याचा विचार ज्यावेळी आपण करू त्यावेळेस त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा तयार होतो. म्हणजे दिस 3 पॉइंट डिटरमाइन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल यू टेक मिथेन. मिथेन CH4 तुम्हाला माहित असणार आहे. 1 कार्बन इज बॉन्डेड टू 4 हायड्रोजन ऍटम. दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. याला म्हणायचं कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे याची रचना कशी आहे तर एक कार्बन 4 हायड्रोजन आहेत पण ते कसे एकमेकाला जोडलेत तर एक कार्बन इतर 4 हायड्रोजन ऍटम्सला तो जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही निश्चित स्वरूपाची मांडणी की यापेक्षा वेगळी मांडणी आपल्याला मिथेन मॉलिक्यूलची करता येत नाही, आणि म्हणून हे जे आहे ते दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन मॉलिक्यूल अँड इट इज नोन ॲज अ लेविस फॉर्म्युला. म्हणजे असा जो फॉर्म्युला असणार आहे त्याला लेविस फॉर्म्युला असं म्हटलं जातं. किंवा याचंच इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन इज ऍट द सेंटर अँड इज सराउंडेड बाय 8 इलेक्ट्रॉन्स, आणि कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स किंवा एक इलेक्ट्रॉन पेअर वापरामध्ये आलेला आहे पहा. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन्स या दोघांच्या मध्ये वापरामध्ये आले. याचा अर्थ असणार आहे की 1 इलेक्ट्रॉन पेअर करस्पॉन्ड्स टू कोव्हॅलंट बॉन्ड और सिंगल बॉन्ड. म्हणजे इथं हे लेविस स्ट्रक्चर आहे. इथं आपण बघूया हा जो आहे तो दिस इज द डॅश बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. हा डॅश इज नथिंग बट 1 इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळेस इज करस्पॉन्ड्स टू 1 बॉन्ड. तो बॉन्ड असणार आहे त्याला आपण म्हणूया कोव्हॅलंट बॉन्ड, कारण यांच्यामध्ये
हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक इलेक्ट्रॉन यांचं शेअरिंग होतं, त्यामुळे तो कोव्हॅलंट बॉन्ड असणारा आहे. म्हणजे या पद्धतीनं दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला काढता यायला पाहिजे. तो कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याचा अर्थ प्रत्येक 2 ऍटमच्या मध्ये असणारे जे बंध असणारे आहेत, मग तो सिंगल डबल कुठलाही असेल, ते सगळे आणि सगळे रिप्रेझेंट करणं म्हणजे त्याला म्हणायचं कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, नाउ विल सी द डिफरंट वेज ऑफ रिप्रेझेंटिंग द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. इथं कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कंडेन्स्ड याचा अर्थ तुम्हाला माहित असणार आहे एकत्र, म्हणजे कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर्स आपण म्हणतो. म्हणजे पाण्याची वाफ जर थंड केली तर पुन्हा त्याचे द्रव रूपामध्ये रूपांतर होतं किंवा द्रव रूप आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. तसं असं एकत्रीकरण आपण म्हणूया, ते स्ट्रक्चरल फॉर्म्युला कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो. फॉर एक्झाम्पल, टेक मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेन is C2H6, means there are 2 carbon atoms and 6 hydrogen atoms. So you have to write or draw the exact arrangement of these 2 carbon atoms and 6 hydrogen atoms in a one molecule of ethane. म्हणजे हे ज्यावेळी तुम्ही रिप्रेझेंट कराल त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस इज कॉल्ड दिस कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. आणि मग यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे की कार्बन जो असणार आहे तो टेट्रा व्हॅलंट आहे, 4 व्हॅलन्सी दाखवतो. आणि याचा थोडा अभ्यास हा पूर्वीच्या वर्गांमध्ये निश्चित तुम्हाला झालेला असणारा आहे, तो तुम्हाला आठवावा लागणारच आहे. आणि मग इथं आपण बघूया की दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. मीन्स 2 कार्बन आहेत ना, तर देर इज अ सिंगल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ऍटम्स. आणि 6 हायड्रोजन ऍटम्स आहेत ना, each carbon is bonded to 3 hydrogen atoms. So this is the complete structural formula of a ethane molecule. मग आता इथं आपल्याला कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला यावरून काढायचा आहे. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढताना काय करायचं आहे, तर कार्बन जो असणार आहे त्या कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम जोडलेले आहेत. दिस कार्बन इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ऍटम. त्यामुळे कार्बनच्या शेजारी पुढं तो हायड्रोजन लिहायचा आणि किती ऍटम्स आहेत 3, म्हणून CH3 लिहायचं. आलं लक्षात? म्हणजे ते एकत्रीकरण केलं. आणि 2 कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे, तो डॅशच्या स्वरूपामध्ये तुम्ही दाखवला तरी चालतो किंवा नाही दाखवला तरी चालतो. पण दाखवला समजा तर CH3 डॅश पुन्हा कार्बन आहे अँड इट इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ऍटम्स. त्यामुळे त्या कार्बनच्या पुढं हायड्रोजन लिहायचा आणि नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत 3 आहेत. ती 3 संख्या सबस्क्रिप्ट म्हणून बॉटमला लिहायची. म्हणजे त्याचा जो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार होईल तो असा असेल पहा, H3C सिंगल बॉन्ड CH3 किंवा सेम कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज CH3CH3. म्हणजे कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहित असताना काही बॉन्ड्स तुम्ही, आता यातले हे 3 बॉन्ड्स तुम्ही नाहीत दाखवले, पण कार्बन आणि कार्बन सिंगल बॉन्ड दाखवला, इथले 3 हायड्रोजनशी जोडलेले बॉन्ड्स नाहीत दाखवले, ते एकत्रीकरण केलंय. त्यामुळे तुम्ही काही बॉन्ड्स दाखवू शकता किंवा सगळेच्या सगळे म्हटलं तरी डॅश किंवा बॉन्ड्स दाखवू शकत नाही. आणि हा जो तयार होणार आहे तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणारा आहे. मग तो कसा मिळवला जातो, तर इट इज ऑब्टेन्ड बाय ओमिटिंग और हिडन सम और ऑल of the dashes, nothing but bonds, and indicating the number of identical atoms or groups attached to an atom by subscript. म्हणजे इथं या पद्धतीनं एका ऍटमला जोडलेले जेवढे एकसारखे ऍटम्स असणारे आहेत त्याचा सिम्बॉल लिहायचा आणि त्याची संख्या त्या सिम्बॉलला सबस्क्रिप्ट म्हणून लिहायची. आणि मग काही त्यामधले बॉन्ड्स तुम्ही दाखवू शकता किंवा काही नाही दाखवले, एकही नाही दाखवला तरी चालू शकतो. फक्त एकसारख्या ऍटमचंच एकत्रीकरण करून ती सबस्क्रिप्ट म्हणून संख्या तिथं लिहिणं गरजेचं आहे. किंवा असं ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळेस तो तयार होणारा जो फॉर्म्युला असणार आहे त्याला कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं म्हटलं जातं. सेकंड वे ऑफ रिप्रेझेंटिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल इज अ बॉन्डलाइन फॉर्म्युला आर ऑल्सो कॉल्ड झिगझॅग फॉर्म्युला. झिगझॅग फॉर्म्युला पटकन, झिगझॅग तुम्हाला माहित असणार आहे. इथं पहा, इथून असं आपण इथं पुढे गेलोय, इथून परत इकडे आलोय, इथून इकडे गेलोय. झिगझॅग
म्हणजे तुम्हाला माहित आहे झिगझॅग स्ट्रक्चर आपण कसं काढतो ते, तर त्या पद्धतीनं असणारं आहे हे. इथून इथपर्यंत आलं, परत इकडं आलं, परत इकडं गेलं, परत इकडं जाईल असं झिगझॅग आपण काढतो. त्यालाच आपण बॉन्डलाईन फॉर्म्युला असं म्हणतो. अगदी तुमचा अभ्यास नसेल तर याला बॉन्डलाईन फॉर्म्युला म्हटलंय, यावरूनच तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की यामध्ये नेमकं काय दाखवलंय आणि काही दाखवलेलं नाही किंवा काही नाही दाखवायला पाहिजे, आणि तरीही त्याचा अर्थ काय समजायचा आहे. तर एक पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हाईल ड्रॉइंग बॉन्डलाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला ऑफ एनी ऑर्गॅनिक molecule or compound, carbon and hydrogen atoms are not shown. बघा, पहिली अट सगळ्यात महत्वाची आहे. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कंप्लीट स्ट्रक्चर वरून, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून जर तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा असेल तर पहिली अट अशी आहे की कार्बन आणि हायड्रोजन मस्ट बी हिडन. ते अदृश्य स्वरूपामध्ये असणारे आहे, ते दाखवायचे नाहीत म्हणजे नाहीत. त्यानंतर पुढची अट सगळ्यात महत्वाची आहे, व्हाईल ड्रॉइंग बॉन्डलाईन फॉर्म्युला हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटम म्हणजे ॲटम लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस और हॅलोजन्स लाईक Cl, Br, I. दीज आर कॉल्ड हेटेरो ॲटम्स, मीन्स अदर दॅन कार्बन असं आपण म्हणूया, किंवा हायड्रोजन बॉन्डेड टू हेटेरो ॲटम. म्हणजे ऑक्सिजन आहे त्याला हायड्रोजन जोडलाय, नायट्रोजन आहे त्याला हायड्रोजन जोडलाय, म्हणजे असे जे काही वेगळे असणारे आहेत, किंवा कार्बन आणि त्याला नायट्रोजन जोडलाय, असे जे असणारे आहेत की हेटेरो ॲटम तो क्लिअर कट तिथं दिसला पाहिजे, हे याचं वैशिष्ट्य असणार आहे. अँड बॉन्ड्स आर डॅशेस म्हणजे आर इन झिगझॅग मॅनर, म्हणजे जे बॉन्ड्स इथं रिप्रेझेंट करतो आपण ते बॉन्ड्स त्याला डॅश असं म्हटलं जातं, आणि ते नेहमी झिगझॅग मॅनर मध्ये असणं ही कंडिशन असणार आहे, कारण त्याला नावच दिलंय झिगझॅग फॉर्म्युला. आता इथं हे इथून आपण सुरुवात केली, इथं आलो, इथून इकडं आलो, इथून इकडं आलो, म्हणजे हा टर्मिनल आहे, हा टर्मिनल इथं चेन एंड झालेला आहे पहा. झिगझॅग त्याच्या पुढे एक्सटेंड केलेला दिसत नाही, त्यामुळे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो सर्कल असणार आहे तो काय सांगतोय पहा, टर्मिनल इंडिकेट्स मिथाइल ग्रुप. म्हणजे झिगझॅग स्ट्रक्चर तुम्ही काढलं तर जिथं दोन टोकं सुरुवातीचा आणि शेवटचा असेल, ऑलवेज रिप्रेझेंट CH3, दॅट इज मिथाइल ग्रुप. दिस इज द टिपिकल कॅरेक्टर ऑफ झिगझॅग और बॉन्डलाईन फॉर्म्युला. बरोबर आहे, म्हणजे इथंही मिथाइल ग्रुप असू शकेल, इथंही मिथाइल ग्रुप असणार आहे. इथं दोन रेषा अशा एकमेकाला जोडलेल्या इथं दिसत आहेत पहा, लाईन जंक्शन डिनोट्स, या दोन लाईन इथं जोडलेल्या आहेत पहा. द लाईन जंक्शन डिनोट्स कार्बन ॲटम्स बॉन्डेड टू रिक्वायर्ड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे हा जो इथं दोन लाईन्स एकमेकाला जोडून जे जंक्शन असं तयार झालेलं असणार आहे, त्या जंक्शनला कार्बन असणार आहे. परंतु एक अट त्यामध्ये आहे की इथं जर कार्बन असेल तर कार्बनची व्हॅलन्सी 4 असणार आहे, आणि ती व्हॅलन्सी त्यांनी सॅटिस्फाय केली असणार आहे. म्हणजे त्याच्या भोवती 4 बंधही तुम्हाला दाखवावे लागणार आहेत, म्हणजे तिथं ते गृहीत धरायचं आहे तुम्हाला. म्हणजे तिथं जर काहीच नसेल आता ह्या पोझिशनला, तर याचा अर्थ तो जो लाईन जिथं जंक्शन झालेले असणार आहे, जोडले असणार आहे, तिथं एक कार्बन अँड बॉन्डेड टू रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असं म्हटलेलं आहे, तर तिथं 2 हायड्रोजन असणारे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे बॉन्डलाईन स्ट्रक्चर काढणं आवश्यक असणार आहे. हे या पद्धतीनं आपण इथं ड्रॉ केलेलं आहे पहा. इथं सुरुवात जर केली टर्मिनल, तर हा CH3 आहे. इथं जंक्शन लाईन आपल्याला दिसते, इथं 2 लाईन्स एकमेकाला जोडले, तो जो जंक्शन पॉइंट असणार आहे तो कार्बन आहे, अँड इट इज बॉन्डेड टू रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. कारण पुढे इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे, त्यामुळे राहिले 2 व्हॅलन्सी, त्यामुळे सॅटिस्फाईड बाय 2 हायड्रोजन ॲटम्स. आणि इथं पुढे इथून इकडे आलो की इथं परत एक जंक्शन आहे, तिथं एक कार्बन आणि 2 हायड्रोजन असणार आहे. तिथून पुढे ही लाईन गेलेली दिसते की जिथं एंड झालाय, त्यामुळे एंडला किंवा टर्मिनलला तो CH3 ग्रुप असणारा आहे. म्हणजे इथं या पद्धतीनं जे आपण बॉन्डलाईन स्ट्रक्चर काढलेलं आहे ते CH3, CH2, CH2, CH3 च असणार आहे. म्हणजे हा जो अल्केन असणार आहे तो ब्युटेन किंवा N ब्युटेन, नॉर्मल ब्युटेन सरळ चेन मध्ये असणारा आहे. म्हणजे या पद्धतीनं झिगझॅग किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युले दिलेल्या कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युलचे काढण्यासाठी या
गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. दिस सेंटेन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, द झिगझॅग रिप्रेझेंटेशन इज मोर रिअलिस्टिक सिन्स कार्बन कार्बन बॉन्ड अँगल इज नियरली 109.5 डिग्री अँड नॉट 180 डिग्री. आपण जे स्ट्रक्चर्स काढतो, कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, सरळ रेषेमध्ये काढत जातो. याचा अर्थ कार्बन कार्बन हा जो बॉन्ड अँगल असणार आहे तो आपल्याला असं वाटतं की इट इज 180 डिग्री, बट इट इज नॉट 180 डिग्री, इट इज नियरली 109.5 डिग्री. आणि त्यामुळं झिगझॅग स्ट्रक्चर हे रिअलिस्टिकच्या जवळ जाणार आहे आणि म्हणून ते सगळ्यात महत्वाचं असणार आहे. परंतु कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर काढताना काही अडचणी येतात, म्हणून पुन्हा आणखीन त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स हे निश्चित असणारे आहेत. हे आपल्याला निश्चित बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा काढायचा हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. इथं पहा, हेटेरो ऍटम इथं जोडलेला, इट इज अटॅच टू हायड्रोजन. म्हणजे इथं हे टर्मिनल आहे, ऑलवेज रिप्रेझेंट्स CH3. त्यानंतर इथं 2 लाईन्स जोडलेल्या आहेत, इथं जंक्शन आहे, त्यामुळे तिथं कार्बन असेल, बट इट इज बॉन्डेड टू रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. आणि पुन्हा इथं एक जंक्शन आहे, त्यामुळे इथं CH2 झाला. इथं पुन्हा जंक्शन आहे, बाकी काही दिसत नाही, म्हणजे 1 कार्बन अँड बॉन्डेड, कारण इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे, म्हणजे 2च राहिले. CH2 म्हणजे CH3 CH2 CH2 आणि पुन्हा तो कार्बन ऑक्सिजनला जोडलाय आणि हायड्रोजन आहे. त्यामुळं हे जे बॉन्डलाईन स्ट्रक्चर असणार आहे ते कुणाचं आहे बघूया. CH3 CH2 CH2 OH याचा असणार आहे. 1 2 3 कार्बन असणारे आहेत. प्रोपॅनॉल या स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं दिलेल्या स्ट्रक्चरवरून, कम्प्लीट स्ट्रक्चरवरून तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला काढणं हे गरज आहे, कारण त्याचं असं आहे की इट सेव्ह स्पेस अँड टाइम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे खूप मोठी स्ट्रक्चर्स आहेत, जागा पुरत नाही, अशा वेळेस ही कमी याच्यामध्ये बसवण्यासाठी, कमी जागेमध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये आपण ही स्ट्रक्चर्स काढू शकतो. त्यामुळं या गोष्टींचा सराव होणं आपल्याला आवश्यक असणार आहे. नाव यू हॅव टू लर्न द स्किल. आता जे आपण कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि बॉन्डलाईन फॉर्म्युला म्हणजे काय किंवा कसा ड्रॉ केला जातो ते जे शिकलेलं आहे, ते जे तुम्ही शिकलेलं आहे त्याचं स्किल आता तुम्हाला इथं वापरामध्ये आणायचं आहे. राईट द कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड फॉर्म्युला किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युले ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. राईट द कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्डलाईन फॉर्म्युले ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. ही तुम्हाला कम्प्लीट स्ट्रक्चर्स असणारी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दिलेली आहेत. नाव आता विचारात घ्यायचं नाही. स्ट्रक्चर दिलेला आहे, रचना दिलेली आहे, त्या दिलेल्या रचनेचं रूपांतर तुम्हाला कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. नाव आता फारसं महत्वाचं न घेता आपण अगोदर या पद्धतीनं आपलं स्किल डेव्हलप करूया आणि मग नावावरनं स्ट्रक्चर आणि मग त्याचे कंडेन्स्ड फॉर्म्युला काय, बॉन्डलाईन फॉर्म्युला काय, ह्या गोष्टी आपण शिकाव्यात. म्हणजे यामध्ये ही दिलेल्या स्ट्रक्चर्स मध्ये पहिलं जे स्ट्रक्चर असणार आहे त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला बघा. म्हणजे 1 कार्बन आहे, 3 हायड्रोजन म्हणजे CH3H, 3 एकत्र आणले आणि नंबर इथं सबस्क्रिप्ट म्हणून लिहिलाय. C डबल बॉन्ड O च्या बाबतीमध्ये आपण काहीच करू शकत नाही, कारण तो तसाच ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे एक कार्बन आहे, इट इज अटॅच टू 2 हायड्रोजन, त्यामुळे इथं हायड्रोजन शेजारी घेतला आणि सबस्क्रिप्ट 2 लिहिलंय. त्यानंतर पुढे एका कार्बनला 3 हायड्रोजन जोडले, त्यामुळे 1 कार्बन हायड्रोजन आणि किती आहेत 3, त्यामुळे CH3 CO CH2 CH3. दिस इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला. त्यानंतर त्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला बघूया. आता CH3 म्हणजे टर्मिनलच आलं इथं, त्यामुळे इथं सुरू झाला, इथून एक अशी रेष आली, परत डबल बॉन्ड O आला, पुन्हा CH2 आला, म्हणजे इथं 2 लाईन जंक्शन इथं दिसतंय आणि हा टर्मिनल दिसतोय. म्हणजे या पद्धतीनं याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला तुम्हाला काढता यायला पाहिजे. इथं पहा, 1 कार्बन 3 हायड्रोजन CH3, 1 कार्बन 2 हायड्रोजन CH2, 1 कार्बन 2 हायड्रोजन CH2 आणि त्याला पुढे OH जोडलेला आहे. म्हणजे CH3 CH2 CH2H. एखाद्याने मध्ये हे डॅश नाही दाखवले तरी चालू शकतात, काही त्याने फरक पडत नाही. किंवा वेन कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज ड्रॉन, किंवा तुम्ही लिहिला असेल किंवा काढला असेल तर. याचा बघूया. तेव्हा CH3 हा टर्मिनल झाला, पुन्हा CH2 इथं आहे, पुन्हा CH2 इथं आहे आणि
OH या पद्धतीनं याच्यावरून बॉन्डलाईन फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढताना फार अडचण नाही, कारण हायड्रोजन एकच आहे कार्बनला जोडलेला, त्यामुळे एकत्र जवळ आणलेला आहेत फक्त. आणि त्याचाच बॉन्डलाईन फॉर्म्युला जर आपण पाहिला तर इथं तुमच्या लक्षात येईल की कुठेही कार्बन हायड्रोजन दाखवलेले नाहीत, परंतु सिंगल आणि डबल बॉन्डच्या पोझिशन इथं मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे स्किल अभ्यासावं लागणार आहे, आणि एकदा अभ्यास केल्यानंतर मग यू हॅव टू अप्लाय द स्किल. तो तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं आहे बघा. हे राईट द कंडेन्स्ड अँड बॉन्डलाईन फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स, हे तुम्हाला होमवर्क असं समजा दिलेलं आहे. सायक्लोहेक्झॅनॉल, आता प्रॉब्लेम येईल तुम्हाला, पण pyridine, resorcinol, anisole, these are the organic compounds, and you have to draw the condensed structural formula and bondline formulae of the following these compounds. You have to take the help of internet my friend, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा 11वीचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं किंवा शेजारी 12वीचा विद्यार्थी असेल त्याचं पुस्तक पाहिलं तर त्यामधूनही काही तुम्हाला गोष्टी मिळवता येतील, पण याचा शोध आपण घेणं गरजेचं आहे. शोध घ्यायला शिका, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणजे इथं हे होमवर्क दिलेलं आहे, तुमचं जे स्किल जे तुम्ही आता अभ्यासलेलं आहे ते तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ते तुम्हाला त्या पद्धतीनं वापरता येतं की नाही, त्याचं ऍप्लिकेशन जमते की नाही बघणं गरजेचं आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला कार्बन, त्याची थोडक्यात पार्श्वभूमी, त्याचं अस्तित्व, आणि मग ऑर्गॅनिक मध्ये असणारे ते स्ट्रक्चर्स कोणत्या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातात, त्यातला कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा काढायचा, बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा काढायचा, ह्या गोष्टी तुम्हाला निश्चित समजलेल्या असणाऱ्या आहेत. हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट मनापासून पहा, कारण तो बेस आहे. आणि हे बेसिक ज्यावेळी तुम्ही कन्सेप्ट्स किंवा प्रिन्सिपल ज्यावेळी तुम्ही अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला भविष्यामध्ये कधीही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अडचण येणार नाही, हे खात्रीपूर्वक मी सांगू शकतो. धन्यवाद.